नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. बऱ्याच बातम्या आहेत. पण सर्वात मोठी बातमी म्हणजे इतके वर्ष, वर्षानुवर्ष म्हणजे 1948 मध्ये जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या झाली आणि त्यांना गोळी मारणारा नराधम नथुराम गोडसे पकडला गेला आणि नथुराम गोडसेसोबत बऱ्याच लोकांच्या वर केसेस चालल्या आणि त्यात जर आपण पाहिलं कोणाकोणावर केस चालल्या, तर ती जी नावं आहेत, ती नावं 8 लोकांवर आरोपी बनवलं होतं. त्यात नथुराम गोडसे होते, नारायण आपटे होते, विष्णू करकरे होते, मदनलाल पहावा होते, शंकर किस्तैया होते, गोपाल गोडसे होते, विनायक दामोदर सावरकर होते आणि डी.एस. परचुडे होते. तेव्हापासून महात्मा गांधीचा हत्या झाली तेव्हापासून तर लगातार संघ गोडसे परिवारापासून स्वतःला दूर ठेवत आला. की नथुराम गोडसेचं आमचं काही घेणं-देणं नाही. त्यांनी जेव्हा महात्मा गांधीची हत्या केली, तेव्हा या गोडसे परिवारातला कुठलाही माणूस स्वयंसेवक संघासोबत काही त्याचा संबंध नव्हता. त्यावेळेला भीतीपोटी हे त्यांनी केलं असावं, असा लोकांचा समज होता. कारण संघाचा हात आहे असा पूर्ण देश या बाबतीत मानत होता. परंतु कोर्टात काही हे सिद्ध झालं नाही आणि संघ हा मेजर त्यावेळेला फोकस एरिया पण नव्हता. त्यावेळेला हत्यारा स्वतः सापडला होता. त्यांनी हत्याची कबुली दिली होती. पुढे विनायक दामोदर सावरकर सुद्धा त्याच्यातनं साक्ष अभावी निघाले बाहेर. बरेच काही लोकांना 2 लोकांना फाशी झाली. एकाला जन्मठेप झाली, गोपाळ गोडसेंना. पण आता पुन्हा हा प्रश्न समोर आला. मधात बऱ्याच वेळेला अटल बिहारी वाजपेयी सारखे लोकसभा असो या राज्यसभा असो, कित्येक वेळा त्यांनी या रेकॉर्डवर गोष्टी सांगितल्या, की हम कितनी बार बता चुके हैं, की संघ उन्होंने कि कितीतरी वेळा अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं, की संघ का महात्मा गांधी के हत्यारों से कोई संबंध नहीं. क्यों जोड़ते बार-बार? ही अटल जीची पीडा होती. पण आता ह्या पुन्हा गोष्टी समोर आल्या. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधींनी 2023 मध्ये लंडनमध्ये एक भाषण दिलं. त्या भाषणात त्यांनी सावरकरांबद्दल काही वक्तव्य केलं आणि सावरकरांचे परपोते म्हणजे नातवाचा मुलगा म्हणू शकता तुम्ही. सत्यकी सावरकर यांनी पुण्यामध्ये एम-पी, एम-एल-ए कोर्टमध्ये राहुल गांधीच्या विरुद्ध मानहानीचा दावा ठोकला. क्रिमिनल डिफॅमेशन सूट. आणि त्याची जेव्हा सुनावणी चालू असते, तेव्हा 2 वकिलांच्या मधात जो वादविवाद होतो, त्यातनं इतक्या गोष्टी बाहेर आल्या सावरकरांबद्दल, की सावरकरांना हिरो मानणारे लोकं सुद्धा तोंड फिरवत आहेत आणि ते त्या सत्तकीला शिव्या घालत असतील मनातल्या मनात, "कशाला रे बाबा तू उचापती केल्या? जो त्या सावरकराला आम्ही वीर, वीर म्हणत होतो, त्याला तू माफीवीर घोषित करायला निघाला का?" कारण बंद मुठ्ठी जी आपली मुठ बांधलेली होती ती सुटली. सत्यकी सावरकरांनी एका ठिकाणी हे कबूल केलं, की हो, सावरकर हे कॉ इंग्रजांकडनं पेन्शन घेत होते. एक नाही तर कितीतरी वेळा त्यांनी इंग्रजांना माफी मागितली. गाय ही माता असू शकत नाही असं सावरकरांनी वक्तव्य दिलं. गाय कापून खाण्यात त्यांचा विरोध नव्हता. या सगळ्या गोष्टी सत्यकीनी म्हणजे सावरकर परिवारानेच आता समोर आणलं. पण आता सावरकर जे आहेत, त्यांच्या केसमध्ये नथुराम गोडसेकडनं आले. सत्यकीची जी आई आहे, ती गोपाळ गोडसेंची मुलगी. त्यामुळे सावरकर आणि गोडसे परिवार हे व्याही. आता जेव्हा त्यांना पवार जे वकील होते राहुल गांधीचे, त्यांनी एक प्रश्न विचारला, की नथुराम गोडसे ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्यांचा काही संघाशी संबंध होता का? तेव्हा त्यांनी सांगितलं, "हो, नथुराम गोडसे माझे आजोबा आणि माझे सख्खे आजोबा गोपाळ गोडसे आणि चुलत आजोबा नथुराम गोडसे हे दोघंही संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते."
हे सांगून पुन्हा नवीन वादाला आता तोंड फुटलेलं आहे. त्यापर्यंत महात्मा गांधीला आमच्या महात्मा गांधींच्या हत्येमध्ये आमचं काहीच नव्हतं आणि आम्ही महात्मा गांधी प्रेमी आहोत, असा चेहऱ्यावर मुखवटा घेऊन सांगणारे संघी, आता त्यांनी घरचा जाहीर झालेला आहे त्यांना. त्यामुळे जर सत्य की खोटा बोलत असेल, तर मग सत्य की बऱ्याच ठिकाणी खोटा बोलत असेल. फक्त सब्जेक्टिव्ह कसा खोटा बोलत असेल. कारण न्यूज लॉन्चर हिंदीमध्ये सावरकरांवर जेव्हा एक शो केला, त्यामध्ये इतक्या काही गोष्टी समोर आल्यात, की खरोखरच अशा माणसाला भारतरत्न मागण्याचा लोकं विचार तरी कसा करतात? असे प्रश्न समोर यायला लागले. त्यामुळे संघ महात्मा गांधीची हत्या याचं कुठेतरी नाळ होती, हे सत्यकीच्या या वक्तव्यावर समोर आलं. ही एक महत्वाची बाजू. आणि आता 1 सप्टेंबरला पुन्हा हिअरिंग आलेलं आहे. त्या हिअरिंगमधनं काय निष्पन्न निघतं हे सगळ्यांच्या नजरा असतील. कारण राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यात हे म्हणाले होते, की एका मुसलमान व्यक्तीला म्हणजे सावरकरांनी मारलं, त्याची पिटाई केली, त्याला मारझोड केली आणि त्यानंतर त्या आनंदाने विकृत हसले आणि त्यांनी सांगितलं, की मला आनंद होतो मुसलमानांना मारल्यावर. हा फार बदनामीकारक वक्तव्य आहे, असं सत्याकीनी मानून कोर्टामध्ये मानहानीची केस केली. परंतु जो सावरकर चादरीखाली लपला होता, ज्या सावरकरांवर संघानी आणि भाजपाने इतकी मेहनत करून जी चादर टाकली होती त्यांच्या कुकर्मावर, या खटल्याच्या रूपाने त्या सगळ्या चादरी, त्या सगळ्या मुखवटे उतरवत आहेत आणि समग्र सावरकर कसे होते, विनायक दामोदर सावरकर, हे लोकांसमोर आता त्यांचाच पणतू आणतोय, हे मात्र नक्की. एकूण परिस्थिती अतिशय चिघळलेली आहे. आणि अशा सावरकरांना जेव्हा भारतरत्न मागितलं जातं, तेव्हा खरोखरच कीव येते त्या लोकांची, जे सावरकरांना भारतरत्न मानतात. यात आमचं काही कॉन्ट्रिब्युशन नाही. हे सत्य की त्यांचा पणतूच सांगतोय, की माझे पणजोबा कसे होते. दुसरी गोष्ट जी महत्वाची डो 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 समोर आली ती म्हणजे शहजाद पुनावाला हा भाजपाचा एक प्रवक्ता. तसं पाहिलं तर तो राजकीय पर्यटक होता. या पार्टीतून जी सत्तेत पार्टी असते त्यासोबत तो असतो. जेव्हा यूपीएची सरकार होती, तेव्हा हाच शहजाद पुनावाला 24/7 राहुल गांधीच्या पालख्या उचलत होता आणि त्यांना डिफेंड करत होता. पण राजकीय विश्लेषक या नात्याने आम्ही नेहमी सरकारला प्रश्न विचारत होतो. यूपीए सरकारमध्ये यूपीएची सरकार असल्यामुळे त्या सरकारला आम्ही प्रश्न विचारायचो. त्यामुळे टेबलच्या या बाजूला आम्ही होतो विरोधकांच्या सोबत. त्यावेळेला शहजाद पुनावाला राहुल गांधीला काही जरी बोललं किंवा कुठल्या जरी गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल पकडलं, तर तो तुटून पडायचा अक्षरशः. शहजाद पुनावाला आणि त्याचे भाऊ, हे दोघंही भाऊ जे आहेत, हे काँग्रेससाठी पूर्णपणे बॅटिंग करायचे. शहजादचं माहीत नाही, पण त्याच्या भावाचं लग्न वाड्रा परिवारामध्ये झालं. तर तो प्रियंका गांधीचा नातेवाईकही लागतो. पुढे जेव्हा भाजपची सरकार आलं, मोदींचं सरकार आलं, तेव्हा त्याचा जो भाऊ आहे, तो तिकडे आपल्या त्या काँग्रेस पार्टीसोबतच राहिला. पण शहजाद पुनावाल्यांनी सवयीप्रमाणे सत्तेसोबत जायचं म्हणून मोदींना डिफेंड करणं सुरू केलं. आणि मग ज्या राहुल गांधीच्या तो पालख्या वाहत होता, त्याच राहुल गांधींना पाणी पिऊन शिव्या घालत होता. आणि त्यानंतर एकाएकी त्यांनी भाजपाच्या प्रवक्तेपदावरनं राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्या-दिल्या त्याला हे कळलं, की या देशातले मिडल क्लास जो आहे, तो अतिशय सारखा. तर या शहजाद पुण्यावाल्याला एकाएकी मध्यमवर्गीय लोकांबद्दल म्हणजे मिडल क्लासबद्दल फार भयानक प्रेम उन्मळून आलं. आणि त्यांनी एक ट्वीट केलं. ते ट्वीट तुम्ही पाहू शकता. इंग्रजीमध्ये आहे. त्याचं मी मराठी सांगतो, की मिडल क्लास हा कमवतो. मिडल क्लास हा टॅक्स देतो. शेवटी मिडल क्लासला मग मिळतं काय?
तुटलेले रस्ते, प्रदूषणयुक्त हवा, घाणेरडं पाणी आणि भ्रष्टाचार. आता वेळ आलेली आहे, की मिडल क्लासनी इन्कम टॅक्स द्यायचाच नाही. कुठले टॅक्सेस द्यायचे नाही. कारण जोपर्यंत जागतिक स्तराच्या सुविधा मिळत नाही, तोपर्यंत टॅक्सेस द्यायचे नाहीत. ही मिडल क्लासची स्थिती यू सरकारच्या वेळेलाही होती आणि एन सरकारच्या वेळेलाही आहे. परंतु ॲट द एंड ऑफ द डे सत्तेत कोण असतं आणि तुम्ही कोणाच्या पालख्या उचलता त्याप्रमाणे तुम्हाला या मिडल क्लासचा विसर पडतो आणि आठवणी यायला लागतात. त्याचं कुठे बी-जे-पीमध्ये बिनसलं मला कळलं नाही. काय त्याला राज्यसभा पाहिजे होती, कुठं मोठं पद पाहिजे होतं, ते त्याला मिळालं नाही. तो मीडिया इन्चार्ज होऊ इच्छित होतो, त्याला मिळालं नाही. आणि भाजपाने बऱ्याच फालतू-फालतू लोकांना राज्यसभा वाटलेल्या आहेत. म्हणजे माझ्या मताप्रमाणे ते आलतू-फालतू लोकं आहेत. त्याच्यापेक्षा मोठमोठी लोकं भाजपामध्ये होती, ज्यांना राज्यसभा देऊ शकले असते. ते मिळालं नाही किंवा कुठे कुठलं एखादं काम झालं नाही. कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे. किंवा जेनजीच्या आंदोलनानंतर 2029 मध्ये सत्ता परिवर्तन होईल. तेव्हा आपण काँग्रेसमध्ये गेलो तर घेणार नाही. त्याच्या अगोदरच 2 वर्षापासून आपण जर बी-जे-पीच्या विरुद्ध बोलायला सुरू केली, तर वापस एंट्री होऊ शकते काँग्रेसमध्ये. हा तर विचार नसेल ना? कारण पुनावाला जिथे सत्ता तिथे जातो. जेव्हा मी भाजपाच्या एका सीनियर प्रवक्त्याला विचारलं, की "का रे बाबा पुनावाला गेला, काय झालं?" ते म्हणाला, "बाहेरचा होता, बाहेर चालला गेला. तो कुठे आमचा होता." काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा काँग्रेससोबत होता. भाजप सत्तेत आली तर भाजपासोबत होते. असे गुळाला चिटकणारे मुंगळे जर उद्या वापस गेले तर त्याला काय फरक पडणार? गूळ वाचतो त्यांनी. तेव्हा मला सहजात पुण्यावालीची कीव आली. किती चपला उचलायच्या, डोक्यावर ठेवायच्या. पादुका म्हणून घेऊन फिरायचं, पूजा करायच्या. शेवटी त्याच चपलेने तुमच्या तोंडावर मारलं जातं. तेव्हा राजकारणात विचारधारा ही फार महत्वाची असते. सत्तेत येणं आणि सत्तेत जाणं हे चालूच असतं. पण सत्तेनुसार विचारधारा बदलणारी लोकं यांना नेहमी अपॉर्च्युनिस्ट मानलं जातं. त्यांना कधीही समाजामध्ये सन्मान मिळत नाही. सहजात माझा मित्र आहे. आशा करतो त्याला कमीत कमी यावेळेला तरी अक्कल यावी. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.